नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. एकूण स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रबलित राहिलेला हा प्रश्न पूर्वी फार आमचा चंदगड विधानसभा क्षेत्र हा बेळगाव जिल्हा होता आणि आता ती बेळगाव जिल्हा कर्नाटकची उपराजधानी झालेली आहे आणि कागदपत्र घाण झाल्यामुळे अधिकारी वर्ग एकदम त्रस्त होता, निर्णय होत नव्हते आणि मग कलेक्टर साहेबांचे अमोल येडगे साहेब असतील, आमचे प्रांत साहेब असतील, आमचे तहसीलदार साहेब असतील, ते वारंवार प्रयत्न करत होते. तर पेपरच घाण झाल्यामुळे ते लोकांना न्याय देऊ शकत नव्हते. असा हा अतिशय गंभीर प्रश्न राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मी वारंवार कानी घालत होतो. 4 वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते आणि हे झाल्यानंतर आज माझ्या स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 5,000 लोकांचा प्रश्न मार्गी लागला होता आणि आता 22,000 हेक्टरचा प्रश्न हा अतिशय गंभीर होता आणि त्यावेळीच आज राज्याचे खणकर असे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी त्यांनी ऐतिहासिक निर्णय बरेच घेतले आता आल्यानंतर. तर आमच्या चंदगड विधानसभेमधला हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा माझ्या शेतकरी कुटुंबासाठी हा प्रश्न होता, तो मार्गी लावला. त्यांचं पूर्ण चंदगड विधानसभेच्या तर्फे आम्ही मनापासून त्यांचं खूप अभिनंदन करेन. आमच्या जमीन आम्ही शेतकरी बांधव आमचे कसत होते आणि तरी सुद्धा आम्हाला याच्यावरती बँकेचं कर्ज मिळत नव्हतं. आमच्या शालेय शिक्षण मुलींसाठी आम्हाला कुठे शाळेचं लोन मिळत नव्हतं, मेडिकलसाठी लोन मिळत नव्हतं, कुठलं लोनच मिळत नव्हतं. आम्ही जमीन आमच्या नावावर होती तर आम्हाला कुठलंही कर्ज मिळत नव्हतं आणि कुठल्याही आम्हाला योजनांचा लाभ मिळत नव्हता. खरं मोदी साहेबांचा विकसित भारताचं स्वप्न बघून आम्ही पुढे चाललेलो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्रच्या दृष्टीने हा वाटचाल चालू आहे. त्याच्यामध्ये एक भाग आपला ऐतिहासिक निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम असं सरकार आणि आज आम्ही अतिशय आनंद आहोत की आज शेतकरी दिवस आणि आमच्या शेतकरी बांधवांना हा कष्टाचा आणि घामाचा हा प्रश्न खूप वर्ष आम्ही संघर्ष केला. आज सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री सक्षम देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या दोन्ही नेत्यांचा आणि सरकारचा मी मनापासून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मी एवढं सांगेन की चंदगडवासींसाठी ही अतिशय मौल्यवान भेट ही चंदगडवासींनी दिलेली आहे. यांचा आम्ही चंदगडवासींच्या वतीने खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि असंच सरकार आपल्या पाठीशी राहील आणि जे शब्द मी वारंवार 4 वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि आज त्याला यश आलं, खूप अतिशय आनंद होत आहे आणि मी अतिशय खूप आमच्या चंदगडवासींतर्फे आम्ही खूप आज चांगला दिवस आहे आणि असंच आमच्या मतदारसंघात कामं व्हावी हीच अपेक्षा आहे.